25 मध्ये काय म्हटलंय? सद्विवेक बुद्धीचे आणि धर्माच्या आचरणाचे, धर्माचे पालन करण्याचे आणि धर्माचा प्रसार करण्याचे स्वातंत्र्य. कोणताही जो व्यक्ती आहे जो भारतामध्ये राहतोय तर तो एखाद्या धर्माचं आचरण करू शकतो, धर्माचं पालनही करू शकतो आणि त्याचा प्रसार करण्याचं स्वातंत्र्यही त्याला आहे. तर कलम 25 त्याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर आहे कलम 26, धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य. म्हणजेच धार्मिक संस्था स्थापन करणं किंवा त्या चालवणं इत्यादी प्रकारचं जे काही स्वातंत्र्य आहे ते कलम 26 मध्ये आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर आहे कलम 27, विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबाबत स्वातंत्र्य. म्हणजे जो काही कर गोळा केला जातो एखाद्या धर्माचं संवर्धन करण्यासाठी तर ते स्वातंत्र्य आहे. पण इथे एक अपवादही आहे, जसं की कोणत्याही धर्माच्या प्रसारासाठी, कोणत्याही धर्माचा प्रसार करण्यासाठी सक्तीने पैसा किंवा कर गोळा करण्यास बंदी आहे. तर हे एक बाब इथे लक्षात ठेवायची की धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबद्दल आपल्याला स्वातंत्र्य आहेच, पण जबरदस्तीने कर गोळा करणं किंवा पैसा गोळा करणं यावरती बंदीही आहे. त्यानंतर आहे कलम 28, विवक्षित शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक कार्यक्रम, प्रवचने यांना उपस्थित राहण्याबद्दल स्वातंत्र्य. कोणत्याही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेले असतील किंवा प्रवचनं असतील किंवा दुसरं काही असेल तर त्याला उपस्थित राहण्याचं स्वातंत्र्य हे कलम 28 मध्ये याचा उल्लेख आपल्याला आढळतो. तर कलम 25 ते कलम 28 हे धर्म स्वातंत्र्याच्या हक्कांबद्दल आहेत, महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा.